तर ऐकू प्राध्यापक वसंत गिरी लिखित तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस या पुस्तकातील भाग 7वा, सुभाष गांधीजी प्रथम भेट. ICS पदाचा राजीनामा देऊन सुभाषचंद्र मायदेशी परतण्यासाठी ज्या जहाजातून निघाले त्याच जहाजात त्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे दर्शन झाले. स्वातंत्र्य संग्रामाविषयी दोन महान देशभक्तांमध्ये खूप प्रदीर्घ चर्चा झाली. महात्मा गांधींचे असहकार आंदोलन संपूर्ण देशात कुतूहलाचा आणि जबरदस्त चर्चेचा विषय होता. तो विचार गुरुदेव टागोरांकडून सुभाषचंद्रांनी विस्ताराने समजावून घेतला. त्यानंतर महात्मा गांधींच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. 21 दिवसांची समुद्र सफर पूर्ण करून ते मुंबईला आले. मणिभवनातील महात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांच्याशी विचारविमर्श या विचाराने सुभाषचंद्र मनोमन आनंदून गेले. देशाला एका वर्षात स्वातंत्र्य मिळवून देईल या एका वाक्यात किती प्रचंड आत्मविश्वास होता. असा आत्मविश्वास घेऊन जगणाऱ्या आणि तो प्रत्यक्षात उतरविणाऱ्या विभूती परमेश्वरापेक्षा कमी महत्त्वाच्या असू शकत नाही. मग त्यांना भेटणे, तिथे नतमस्तक होणे, त्या व्यक्तीचे विचार समजून घेणे आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायला नको का, असा प्रश्न सुभाषचंद्रांच्या मनात आला. प्रत्यक्ष भेटीशिवाय त्या व्यक्तीच्या कार्याचा, त्यांच्या भविष्यकालीन नियोजनाचा अंदाज घेता येणार नाही. भेटले पाहिजे. ही भेट खूप काही देऊन जाईल. भविष्यकाळाचा वेध घेणे, आपल्या कार्याला गती देणे, स्वप्न साक्षात उतरविण्यासाठी ही नामी संधी आहे. मग अशा संधीचा लाभ घ्यायला हवा. भेटूत एका भारत मातेच्या महान सुपुत्राला, जो पुत्र आपल्या मातेला बंधमुक्त करण्यासाठी सज्ज झाला आहे. अगदी एकाच वर्षात काय नियोजन असेल त्यांचे, समजून घेतले पाहिजे. सुभाषचंद्र मणिभवनाच्या दिशेने निघाले. 16 जुलै 1921 सुभाषचंद्र मणिभवनात पोहोचले. गांधीजी अगदी भारतीय बैठकीत मांडी घालून बसलेले. सतरंजीवर समोर 8-10 लोक बसलेले. गांधीजींचा प्रत्येक शब्द जीवाचा कान करून ऐकत होते. गांधीजींची दृष्टी दरवाजाच्या दिशेनेच होती. खादी वस्त्र हाच अलंकार समजून परिधान करणारे मोहनदास शरीरयष्टीने अगदी सडपातळ, पण सिंहगर्जना करणारे भले भले रथी महारथी त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. या व्यक्तित्वात कोणती विलक्षण जादू असेल? बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यशाहीला नमविण्याचे कोणते धारदार शस्त्र या व्यक्तीजवळ असेल? काँग्रेस पक्षात आणि अतिश्रीमंतापासून अतिसामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करण्यात ही व्यक्ती यशस्वी कशी झाली असेल? सुभाषचंद्रांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले. गांधीजीसह सर्वजण खादी वस्त्रात, सुभाषचंद्र मात्र साहेबी पोशाखात. त्यांना मनस्वी या वेगळेपणाचा खेद वाटला. त्या ठिकाणी आजचा एखादा स्वयंघोषित विद्वान असता तर, यस आय एम स्पेशल असे म्हणून त्याने स्वतःचेच कौतुक करून घेतले असते. पण ते सुभाषचंद्र होते. त्या क्षणी गांधीजींविषयी अपार श्रद्धा त्यांच्या मनात होती. गांधीजींनी हे जाणून दिलखुलास हास्याची साथ दिल्यामुळे सुभाषचंद्रांचा संकोच पार नाहीसा झाला. सुभाषचंद्रांनी आपला परिचय दिला. गांधीजींना हे नाव परिचयाचे होते. प्रत्यक्ष व्यक्तिमत्व पाहण्याचा योग आला तेव्हा गांधीजी प्रभावित झाले. सुभाषचंद्रांचे शारीरिक व्यक्तिमत्व थोरामोठ्यांना प्रभावित करणारेच होते. खूप काही करून दाखविण्याची तडफ त्या भारदस्त व्यक्तिमत्वात होती. गांधीजींना पाहता क्षणी त्याची जाणीव झाली. अगोदर आलेले सर्व जाणकार तिथून निघून गेले. दोघात संवाद सुरू झाला. गांधीजी म्हणाले, सरकारी तिजोरी शेतसारा भरू नका असे आवाहन मी शेतकऱ्यांना करणार आहे. हे आंदोलन सगळीकडे पसरले की शेतकरी शेतसारा भरणार नाहीत. त्यामुळे सरकारचे धोरण खूप कडक होईल. त्यामुळे ते जुलमी कायदे करतील. परिणामस्वरूप लोकक्षोभ प्रचंड वाढेल. सरकारने कायदे करायचे आणि लोकांनी ते मोडायचे असे जर सुरू झाले तर सरकार किती लोकांना तुरुंगात ठेवणार? सगळे तुरुंग सत्याग्रहींनी भरून गेले पाहिजे. त्यासाठी मला 1 कोटी स्वयंसेवक आणि आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी हवा आहे. इथे सुभाषचंद्रांचे समाधान झाले. चरख्याच्या पुरस्काराचे समर्थन करताना गांधीजी म्हणाले की
प्रत्येकाने आपणास हवे तेवढे कापड चरख्यावर तयार केले तर इंग्लंडमधून येणाऱ्या कापडाची भारतात विक्री होणार नाही. त्यामुळे लंकेश शहराच्या गिरण्या बंद पडतील. त्याचा परिणाम म्हणून इंग्रज सरकारला आपल्या धोरणाचा फेरविचार करावा लागेल. सुभाषचंद्र म्हणाले, अशी खरोखरच शक्यता आहे का? गांधीजींना हा प्रतिप्रश्न आवडला नाही. त्यांना सरकारला अडचणीत आणून पेचात पकडून काहीही साध्य करून घ्यायचे नव्हते. ब्रिटिश अगदी स्वखुशीने आपल्या देशातून निघून जातील. लंडनमधील राज्यकर्त्यांचे विचार परिवर्तन होईल असा विश्वास गांधीजी बाळगून होते. सुभाषचंद्रांना हे व्यवहार्य वाटत नव्हते. शेवटी ते म्हणाले, सर्व जगावर सत्ता गाजवणारे ब्रिटिश एका वर्षात फक्त असहकार आंदोलनामुळे आपल्या देशातील सत्ता सोडून जातील. हे कसे काय शक्य आहे? यावर गांधीजी म्हणाले, माझे मन मला तशी साक्ष देत आहे. हे शंकेचे निरसन आहे, भाबडेपणा आहे की आणखी काही? सुभाषचंद्रांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ तयार झाले. 1 तासापेक्षा अधिक झालेल्या चर्चेतून विशेष काही निष्पन्न झाले नव्हते. परत निघताना त्यांनी आपल्या मनाला समज दिली. कदाचित गांधीजींना समजून घेण्यात आपणच कमी पडत असोत. महापुरुषांचे महानत्व एकाच भेटीत कसे लक्षात येणार? भेटीच्या शेवटी गांधीजी म्हणाले, कलकत्त्याला गेल्यावर चित्तरंजन दासबाबूंना भेट. गांधीजींनी असे का सुचवावे? माझे आणि त्यांचे स्वभावधर्म वेगळे आहेत हे त्यांच्याही लक्षात आले असेल का? चित्तरंजन मला समजून घेतील किंवा त्यांचे विचार मला पटतील या संबंधीचा विचार त्यांनी केला असावा का? मित्र हो, गांधीजी आणि सुभाषचंद्र यांचे विचार जरी भिन्न असले तरी उद्देश एकच होता, भारत माता बंधमुक्त करणे. भिन्न विचारधारा असणे, मतप्रवाह वेगवेगळे असणे हे मानव्याच्या उन्नतीचे लक्षण आहे. त्यामुळे कोणत्याही महापुरुषाला कमी जास्त लेखणे, त्यांचे मूल्यमापन करताना त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे किंवा त्यांच्या जीवनातील त्याग, बलिदान, आत्मसमर्पण, प्रचंड देशभक्ती या सर्व जमेच्या बाजूंना दुर्लक्षित करून जाणीवपूर्वक उणिवांचा शोध घेऊन त्यावरच भाष्य करणे, हल्ला चढविणे, आपल्यासाठी एक प्रसिद्धीचा झोत निर्माण करणे आणि एक नवीनच ट्रेंड निर्माण करणे, हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात अलीकडे पाहावयास मिळतो. वास्तविक पाहता कोणतेही समाजहिताचे, देशहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून काही चुका घडणारच. एकाच ठिकाणी स्थिर असणाऱ्या दगडाकडून कोणतीही चूक घडणार नाही. म्हणून अशा दगड प्रवृत्तीच्या माणसांची समाजात वारेमाप स्तुती करणारे लोक असतात. त्या कृतीला तात्विकतेचा मुलामा देऊन सत्य दडवून ठेवणारे महाभाग हे स्वयंघोषित विद्वान असतात. त्यांच्या दृष्टीला काहीही चांगले दिसत नाही. समतोल ठेवून अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अशा स्वयंघोषित किंवा राजकीय हित साध्य करण्यासाठी महापुरुषांची बदनामी करणाऱ्या खोटारड्या बुरखाधारी विद्वानांचा दृष्टीदोष दूर केला पाहिजे. नव्या पिढीतील अभ्यासकांनी हे काम हाती घेतले पाहिजे. त्यासाठी नवोदितांना, नवतरुणाईला, प्रेरक विचारांच्या संपूर्ण युवक युवतींना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.